तर स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे अशी मस्त मटण खिचडी बनवणार आहोत। आधी स्वच्छ धुवून घेतलेले, त्यानंतर इथे आलं लसूण हळद मीठ लावून घेतलेले आहे। गरम मसाला ॲड केलेला आहे, माझा घरचा मसाला, चमचा लाल तिखट आणि 1 चमचा भरून इथे मटण मसाला, अर्धा चमचा भरून इथे मी बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे। मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे, अर्ध्या चमच्यालाही कमी इथे धनेपूड टाकून घेतलेली। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता। अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत। आलं लसूण खोबरं कांदा कोथिंबीर ह्याचं वाटण इथे ॲड केलेलं आहे। इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे, तळलेला कांदा होता तो पण ॲड केला। चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं। जेवढं साहित्य टाकलं ना ते छान मिक्स करून घ्यायचे। इथे ना हाताने सर्व मिक्स करून घ्यायचे की जेवढं साहित्य टाकलं ना आपण ते सर्व या मटणाला लागल्या जातं। चमच्याने काही इथे फार लागल्या जात नाही, हाताने छान मिक्स होतं ते। आता मी पूर्ण इथे हे बघा असं प्रत्येक पीसला आहे ना, हे बघा असं लावून घ्यायचं। एक 15-20 मिनटं ठेवून देऊया असंच। ते ज्याप्रमाणे मटण खिचडी बनवते ना तुम्ही बनवून बघा, अशी अतिशय टेस्टी होते। तेल ॲड केलेलं आहे, 2 इलायची घेतलेले आहे, इथे काळी मिरी घेतलेली 6, 3 लवंगा घेतलेले आहे, 3 इथे दालचिनीचे तुकडे घेतलेले, 2 इथे तेजपत्ता घेतलेला आहे। ॲड करूया ह्याच्यामध्ये। इथे आपण 1 मिनिट आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत, हे करपायचे नाही। याचा छान असा फ्लेवर आपल्या मटण खिचडीमध्ये उतरला पाहिजे। त्यानंतर इथे मी 2 कांदे असे बारीक चिरून घेतलेले ते पण ॲड केले। इथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत, ते आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। 1 टॅमॅटो असा चिरून घेतलेला आहे बारीक, तो पण ॲड केला। 1 मिनिट याला छान होऊन देऊया। हे छान फ्राय झाल्यानंतर इथे मी लगेच मटण ॲड करणार आहे। 2 मिनिटं मी हे जे मटण टाकलं ना या मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहे। इथे मी 1 मोठा बटाटा असा कट करून घेतलेला आहे, तो पण ॲड केला याच्यामध्ये। तो हे आवडत असेल तरच तुम्ही इथे बटाटा टाकू शकता, ऑप्शनल आहे। इथे पाणी ॲड केलेलं आहे, इथे झाकण ठेवूया। इथे मटण आपलं शिजलेलं आहे। इथे मी दिली राईस तांदूळ नीट करून घेतला, त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि 20 मिनिटं झाले इथे भिजत ठेवलेलं आहे। मध्ये राईस टाकून घेऊया, छान असा मिक्स झालेला आहे। आता इथे मी झाकण ठेवून घेते। इथे आपण चेक केलेलं आहे, इथे आपली मटण खिचडी झालेली। इथे मी मटण पण चेक केलेलं आहे, शिजलं आहे छान। 2 मिनिटं आता आपण हे छान झाकून ठेवूया। मटण खिचडी तयार झालेली आहे। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।